या दोन्ही गावामध्ये आपण सर्वांनी लोकसभेमध्ये भरभरून शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिले आणि म्हणून खासदार साहेबांनी ठरवल्याप्रमाणे आज आपण हे दोन गावाची निवड त्या ठिकाणी केली, वाहेगाव निवडगाव. आणि स्वतःवरून खासदार साहेब आभार मानण्यासाठी या गावामध्ये उपस्थित आहेत. परंतु खासदार साहेबांचा स्वभाव इतका जिव्हाळ्याचा आहे की गाडी सकाळपासून निघालेली आहे. टप्प्यात 6:30चा टाइम आपला वायगाव होता, नंतर निवडगाव होता. आणि म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी मी मतदारसंघाच्या वतीने इथं भुमरे साहेबांना धन्यवाद देणार आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रामुख्याने हरिभक्तपरायण गवंडी महाराज, उप जिल्हा प्रमुख संतोषजी काळोने, दिलीप राजपूत, सोमनाथजी बोंबले, तालुका प्रमुख अनिल भाऊ चव्हाण, दिलीप भाऊ निर्फळ, बाळासाहेबजी चव्हाण आपले जिल्ह्याचे समन्वयक. या ठिकाणी युवा सेनेचे जे नामफलकाचं उद्घाटन झालं त्याचे जिल्ह्याचे प्रमुख भरत पाटील कदम, सतीजी हिवाळे, नानासाहेब पाटील धोत्रे, बद्रीनाथ चव्हाण, या ठिकाणी रामू काका धोत्रे, ज्यांनी सूत्रसंचालन प्रास्ताविक केलं. 2.5 वर्ष आम्ही दोघांनी सोबत काम केलं स्टँडिंग कमिटीमध्ये. आजही साहेबाला आठवतं, अधिकाऱ्याला आमच्या दोघांच्या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे त्याच्या नाकामध्ये दम यायचा. ते जिल्हा परिषदेचे मावळते सदस्य वातुरे सर. या ठिकाणी प्रामुख्याने आता मी सर्वांचं नाव उल्लेख करत नाही, परंतु शिवसेना भाजपाचे आजी माजी सर्व पदाधिकारी, आज युवा सेनेच्या नामफलकाचं उद्घाटन झालं. ते सर्व पदाधिकारी, गावातील माळकरी, टाळकरी आणि सर्व ज्येष्ठ, सर्व युवक बंधूंनो, आपल्याला खरं साहेबांचा सत्कार या ठिकाणी आज करायचा होता, वेळ झालेला आहे. आणि म्हणून मी खूप मोठं भाषण करणार नाही, परंतु प्रामुख्याने या ठिकाणी सांगेल का जर एमआरएस डिपार्टमेंटला न्याय द्यायचं काम जर कुणी असेल तर ते महाराष्ट्राच्या सरकारमध्ये इजस आणि एमआरएस जेव्हापासून चालू झालं ते आदरणीय भुमरे साहेबांच्या माध्यमातून सर्वात महाराष्ट्र साहेब या गावामध्ये एक नाही 29 पाणंद रस्ते तुम्ही मंजूर करून दिले. 29. हा आमचा नेवरगाव असू द्या, हैबतपूर असू द्या, बगदी असू द्या, कानडगाव असू द्या, ममदापूर असू द्या, आणि जोडून वैजापूर तालुका या ठिकाणी लागतो. हा संपूर्ण बेल्ट हा ऊसाचा बेल्ट आहे. आणि मग प्रत्येक वस्तीमधून ऊस काढण्यासाठी आम्हाला रस्त्याची गरज होती. आपण 29 किलोमीटर खडीकरण दिलं. मी फक्त सर्वांना या ठिकाणी सांगणार आहे, सरपंच असतील, उपसरपंच असतील, नारायण भाऊ, सचिन भाऊ, सर्व मी आता सर्वांचं नाव उल्लेख मुकाम करेन. आपण जेवढे रस्ते भुमरे साहेबांनी मंजूर करून दिले ते रस्ते जरी पावसाळ्यात जर करता आले नाही, परंतु आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी काम करावं. आता मुरुम टाकता आलं तर नाहीच टाका, परंतु खडीकरण या ठिकाणी करायचं आहे. मला आपण सांगितलं 2-2 किलोमीटर. मी थोडं डोकं लावलं, भुमरे साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं का साहेब 2 किलोमीटर पण बसत नाही. त्यांनी मला सोपी आयडिया दिली. खरंच त्यांचं डोकं म्हणजे आयडियाने भरलेलं आहे. मला सोपी आयडिया दिली. ते म्हणले एक काम करा ना, नेवरगाव पासून तर वालतुरे सरचं घर आणि तिकडून इकडे वालतुरे सरांचं घर करून टाकावे 2 किलोमीटर. तुमच्या लक्षात आलं असेल. अशा टप्प्याने आपण 29 किलोमीटर रस्ते. त्याच्या व्यतिरिक्त अनेक कामं झाले. मी त्या कामाची या ठिकाणी चर्चा करणार नाही, परंतु वालतुरे सर मला 5.5 वर्षे पूर्ण होत आहे. आणि या 5.5 वर्षाच्या काळामध्ये जेवढं करणं शक्य आहे तेवढं करणं माझ्यासारख्याने त्या ठिकाणी प्रयत्न केला.
निश्चित काही राहिला असेल तर अजून 2-3 शेक्टर बसणारे 4 महिन्याच्या काळामध्ये निश्चित आपण त्या ठिकाणी काम करू. परंतु खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी, शिवसेना असू द्या, भाजपचे सर्व पदाधिकारी असू द्या, अजितदादा गटाचे सर्व पदाधिकारी असू द्या, यांनी तन मन धनाने आपलं लोकसभेला त्या ठिकाणी काम केलं आणि सर्वांचं आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून भुमरे साहेबांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आता काही काळामध्ये ती परत तुमच्या समोर येणार आहे, तेव्हा आपण परत एकदा भुमरे साहेबांचं धन्यवाद म्हणून त्यांनाच विनंती करतो. खऱ्या अर्थाने आपल्याला एकच गाव करायचं होतं, इथं फक्त सत्कार स्वीकारायचा होता, परंतु ही सगळी पब्लिक एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या भाषेत देवासारखी पब्लिक आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं.